बाबा? या सोपान काका, बरं झालं आलात. मी तुम्हालाच भेटायला येणार होतो. मला वाटलंच होतं तू माझी आठवण काढत असेल म्हणून मी मुद्दाम आलो. हे हार, या हाराबद्दलच विचारायचं होतं. काल सकाळी बागेत काम करताना विष्णूला जमिनीखाली हा हार सापडला. मी बराच आठवण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मला काही केल्या आठवत नाही. तुम्हाला माहिती आहे या हाराबद्दल? बघू बघू. आठवतंय का काही? आठवते, पर लय वागाळ आठवणे. या हाराबद्दल? होय, ह्यो हार महादेव घेऊन चालला होता त्या बाईला देण्यासाठी. सोपान काका, अरे लहान होतास तू, तुला नाही आठवणार, पण मला चांगलं आठवते. महादेवराव ह्यो हार घेऊन निघाला होता. कोणाकडे? अरे एक नाव असेल तर ते सांगायचं ना. अरे मला ठाऊक आहे तुला वाईट वाटेल, पण तिने तुला सांगतो, माणूस सवयीचा गुलाम असते. आणि त्या रात्री महादेवरावाची आणि बालचंद्ररावाची लई झोपली, एकामेकाच्या पोटावर बसलं आणि त्या गडबडीत या त्या मातीत पडला. तुम्हाला कोणी सांगितलं? मी कोणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवणारा माणूस नाही हं. मी स्वतः डोळ्यानं पाहिले, म्हणून तुला म्हणलं लय वंगाळ आठवले. बिचारी पार्वती वहिनी, तिच्या नशिबाला असलं गुण. बस, मी तुम्हाला हाराबद्दल विचारलं, तुम्ही सांगितलं. निघा आता. सोपान काका, हार देताय ना? अरे होय, माझ्याकडेच राहायला. हे असं होतं बघ, म्हातारपण माझं बिन तुझं बी. येऊ. वाड्यावरून एक मौल्यवान दागिना चोरीस केलाय. तुमच्यापैकीच कोणीतरी हे काम केलेलं आहे. वाड्यावर बाहेरून कुणीही आलेलं नाही. आलंच तर ओसरीपर्यंत पोहोचलेलं नाही. ज्या कोणी हा हलकटपणा केलेला असेल, समोर यावं. पाप कबूल केल्याबद्दल त्याला फक्त वाड्याच्या बाहेर हाकललं जाईल. आता लपवू पाहाल आणि नंतर उघडकीस आलं तर मात्र काय होईल ते या सोपानला विचारा. त्यानं एकदा अनुभव घेतलेला आहे. काय सोपान? अनुभवातून माणूस शहाणा होतो मालक. चुप! ही मखलाशी आमच्या समोर नकोय. आम्ही तुझी जात ओळखून आहोत. सुंभ जळला तरी पीळ जायचा नाही. खाल्ल्या मिठाची आण घेऊन सांगतो मालक, तो म्या नाही. ते कळेलच आम्हाला. काय झालं यमुना? काही नाही मालक, तुम्ही बोलवलं म्हणून. फक्त नोकरांना बोलवलं. आपण का आलात? आम्ही आपल्यावर संशय घेऊ असं का वाटलं तुम्हाला? नाही, तसं नाही मालक. जा तुम्ही.
वाड्यावर नवीन आहेस ना ग तू? वैजी नाव काय तुझं? गोदा. तिची खात्री मी देते मालक. ती तसलं पाप करणार नाही. सगळेच संतांचे अवतार आहेत तर ती माळ गेली कुठे? अण्णा राहू दे ना, कदाचित माझ्याच हातून ती माळ कुठेतरी. भागे, प्रश्न ऐवजाचा नाही, पण रघुनाथ पंत शास्त्र्याच्या तिजोरीवर हात मारून कुणीही फुरटा बिनबोभाट सुटू शकत नाही. आम्ही त्याला पाताळातूनही शोधून काढू. हे काम कुणा खर्चाचंच आहे. नाही पंत, माझ्या घरच्या लोकांवर पूर्ण विश्वास आहे. आणि असं मंगळ काम घरातल्या. भोळा आहेस तू भालचंद्र. माणसाची नियत कशी फिरते ते अजून कळलं नाही तुला. तसं असेल ना पंत, तर मी शपथ घेऊन सांगतो, तो चोर मी पकडीन. या नोकरांपैकी जर तो कोणी असेल ना, तर याने भालचंद्रातला राम पाहिलेला आहे, त्याच्यातला रावण नाही. आणि पंत यांना नुसते प्रश्न विचारून नाही चालणार, पद्धत वेगळी वापरावी लागेल. आणि फक्त घरातल्या नोकर माणसांना खडसावून उपयोग नाही. वाड्यावर इतरही माणसं आहेत. म्हणजे पंत तुम्हाला काय म्हणायचंय? महादेव? अण्णा, एक वेळ ती माळ नाही मिळाली तरी चालेल, पण हो, मलाही हेच म्हणायचं होतं पंत. मान्य आहे, म्हणजे महादेव लाख तापट, तिरसट, विक्षिप्त असेल आहे, पण चोरी? महादेव तापटही नाही आणि तिरसटही. हो, मला तेच म्हणायचंय. तुम्ही दोघही त्याचं कौतुक बंद करा. तुझा गेलेला ऐवज तुला परत मिळेल. आज जा आणि आधी ते रडणं बंद करू. अगं, भालचंद्रासारखा हिरा तुला मिळालेला असताना असल्या फुटकळ दागिन्यासाठी रडणं काय ते? आमचं ऐक भागीरथी. भागीरथी, आमचं ऐक. भागे, आता हे काय? आणि रावजी सोनचाफ्याच्या कळीसाठी सोन्याची माळ. आज इतकी कशी काय मेहरबानी? ढग जमिनीला पाऊस देऊन त्याच्यावर मेहरबानी करत नसतो इंदू, उलट ढगावरच मेहरबानी होते. तो हलका होतो. तुम्ही असं काय बी बोलतानी जीवाचा एकदम ठोका चुकतो बघा. असं आहे होय? हिची मुठभरच सोनं हाय असं म्हणतोय तुझा बालचंद्र राव. मला म्हणला तुला केसापासनं पायच्या तळव्यापर्यंत सोन्यानं मडवून टाकीन म्हणून.
ही माळ त्याच्या बायकोची आहे. चोरीला गेली म्हणून सकाळपासून वाड्यावर बॉम्बाबॉम्ब चालू आहे. आता गावला मला तो चोर. वाड्याच्या पराकोटाला भगदाड पडलंय सोपानराव. त्या वाड्याच्या लक्ष्मीला पावलं फुटून इंदुमतीच्या खोपट्यापर्यंत ती कशी येते आता बघत राहाच तुम्ही. मला बोलविलं तो वहिनी. हो, ज्या घरानं तुला लहानाचं मोठं केलं त्या घराचे पांग असे फेडतोस सोपान. म्या समजलो नाही वहिनी. मला काही दिसत नाही आणि जे दिसतं त्याचा अर्थ कळत नाही असं वाटतं ना तुला. भालचंद्र रावांना कुठल्या नादाला लावलंयस तू. म्या तुमचा काहीतरी गैरसमज झालाय वहिनी. अहो या गुलामाची काय पिशा. गप्प रहा, एक शब्दही बोलायचं नाही. मी तुला इथे तुझी सफाई द्यायला बोलवलेलं नाहीये. मी जेवढं सांगते तेवढं फक्त ऐकायचं. जी. भागीरथी वंसनच्या वाट्याला आधीच खूप कष्ट आले. आता तू जर त्यांच्या संसारात पापग्रह ठरायचा प्रयत्न केलास तर तुझी खैर नाही सोपान. सांगून ठेवते. भालचंद्र रावांचं रात्री अपरात्री येणं, त्यांचं नशेत असणं. पर या समजाशी माझा काय बी संबंध नाही. आईच्या खोट्या शब्दा घेताना लाज नाही वाटत तुला सोपान. तुझा काहीच संबंध नाही. मग त्या दिवशी भालचंद्र रावांनी तुझ्यावर पैशांची खैरात का म्हणून केली. ते म्या वहिनी. भोळेपणाचं हे सोंग माझ्या समोर चालणार नाही. पार्वती या घरची लक्ष्मी आहे आणि वेळ पडलीच तर ती दुर्गेचाही अवतार घेऊ शकते. भागीरथी वंसनचा संसार वाचवण्यासाठी तर नक्कीच. भालचंद्र रावांना नादाला लावण्यामागे तुझा जो काय हेतू असेल, पण जर हा प्रकार ताबडतोब थांबला नाही तर तू या वाड्याच्याच नाही गावाच्या बाहेर हकलला जाशील. लक्षात ठेव. वहिनी तुम्ही मोठ्या आहेत, मालक आहेत. मालक करील त्योच न्याव. पण मला सांगा वहिनी, भालचंद्रराव कुकुला बाळ आहेत होय का त्यांच्या हाताला धरून नादाला लावाया. त्यांनीच माझ्याकडे ही इच्छा बोलून दाखवली. पण मी त्याला म्हणलं का आपल्याच्यानं हे पाप होणार नाही. कधीच नाही. पण ते बी म्हणले वाड्याबाहेर हाकलन. हातावर पोट घेऊन जागणारा माणूस आहे म्या वहिनी. तुम्ही हाकललं तर कुठं जाणार म्या. या हरामखोर पोटासाठी मी पापामध्ये भागीदार झालो वहिनी.
पण स्वतःच्या इच्छेनं नाही. माझी जीभ खोटं बोलत असेल वहिनी, पण माझ्या डोळ्यातलं पाणी कवाच खोटं बोलणार नाही. आता तर इकडं आड आणि तिकडं हिर असं झाल्या, काय करू मी वहिनी, सांगाल बा. मी सांगते तेच. तुझा दोष नसेलही कदाचित, पण मग या पापात भागीदारही होऊ नकोस. जा आता कामाला लाग. मी चुकलो वहिनी, मी चुकलो, पण माझा नाविलाज होता. या घरातल्या लोकांसाठी जीव बी देईल हा सोपान्या, नाहीतरी वाड्यातल्या माणसामोर काय किंमत या सोपान्याची. पर वहिनी एक सांगतो, मी घरचा भेदी नाही. हा, घरचा भेदी नाही मी वहिनी. ठीक आहे, जा आता. आणि सोपान, मी आता जे बोलले ते डोक्यात ठेवायचं. जिभेवर येता कामा नये. पार्वती या घरची लक्ष्मी आहे आणि वेळ पडलीच तर ती दुर्गेचाही अवतार घेऊ शकते. काय रे, इथे काय करतोयस? आणि ही थैली कसली? चोरी केलीस? नाही जी, भालचंद्रराव. भालचंद्ररावांनी दिली? नाही जी, म्हणजे त्या मी वसुलीसाठी गेलो होतो ना, तर ती थैली आहे. भालचंद्र वसुलीसाठी तू का गेला होतास? आपले वसुली कारकून काय तीर्थयात्रेला गेलेत? नाही जी, आपण बरं नव्हतं ना म्हणून. पण मग हे पैसे घेऊन इथे का बसलास? म्हणलं मालकांना देण्याच्या आधी मोजदात करावी. इथे जातो मालक. भागीरथी ताईची मोहनमाळ चोरीला गेली. जी जी ठाव आहे. आणि चोर वाड्यातलाच आहे. दादा किड पडतील त्याच्या हाताला. तुझे हात बघू. काय बोलताय मालक? मागच्या वेळी चूक झाली होती तेव्हा काय झालं होतं आठवतंय ना? पुन्हा अशी चूक झाली तर तिसऱ्यांदा चूक करायला तू जिवंत राहणार नाही सोपान. लक्षात येत आहे? पर याच्यामध्ये माझा काय बी हात नाही दादा. ते कळेलच तुझ्या हातात किडे पडतील तेव्हा.